संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये जे आहे ते कार्यक्रमाला आल्यानंतर त्यांच्यावर जो आहे तो हल्ला करण्यात आलेला आहे। त्यांच्यावर शाईफेक करून त्यांना मारहाण देखील करण्यात आलेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे राज्य प्रवक्ते हर्षलजी बागल आपल्या समोर आहेत। हर्षलजी, अक्कलकोटमध्ये प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हल्ला झालाय, या हल्ल्याकडे कसं पाहताय आणि नेमकं काय आहे, मग षडयंत्र काय असं वाटतंय? पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी हा हल्ला केलेला आहे, त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतोय। काटे नामक जो व्यक्ती आहे हल्लेखोर, तो भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे अशाही काही पोस्टमधून आम्हाला दिसून आलेला आहे आणि त्याच्यावरती हत्येचे देखील आरोप आहेत। तो याआधी जेलमध्ये राहिलेला आहे असंही आम्हाला मिळालेली माहिती आहे। असू शकतो तो जेलमध्ये होता अशी महाराष्ट्रामध्ये अनेकांनी आम्हाला माहिती दिलेली आहे। या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय, पण महाराष्ट्रातल्या सकल मराठा समाजाला असेल किंवा शिवराय फुले शाहू आंबेडकर चळवळीला भारतीय जनता पार्टीनं हा इशारा दिला आहे की तुमची विचारधारा आम्ही संपवून टाकू। पाठीमागं काही दिवसापूर्वी संतोष देशमुख यांची झालेली हत्या, त्याचबरोबर इंद्रजित सावंत सरांना कोरटकरांना दिलेली उघड धमकी आणि आज प्रवीणदादावरती झालेला हल्ला, जनसुरक्षा विधेयक काल झालेलं मंजूर, याच्यातनं एवढंच फक्त स्पष्टपणे दिसून येतं आहे की महाराष्ट्रातला शिवरायांवरती प्रेम करणारा, छत्रपती संभाजी महाराजांवरती प्रेम करणारा, त्यांचा विचार जनमानसात रुजवणारा प्रवीणदादा गायकवाड सारखा व्यक्ती, इतिहास संशोधक, इतिहासप्रेमी असलेला, नवीन लेखन तयार करणारा, लेखक असणारा, संशोधक असणारा, उद्योजक असणारा माणूस, एवढंच नाही तर शेतकऱ्याच्या मुलाला परदेशामध्ये पाठवण्यासाठी प्रोत्साहित करणारा, आत्तापर्यंत 8,500 मुलांना परदेशामध्ये पाठवण्यासाठी प्रवीणदादांनी पुढाकार घेतलेला आहे आणि अशा व्यक्तीवरती हल्ला होणं हे महाराष्ट्राच्या मातेसाठी दुर्दैव आहे आणि याला पूर्णतः गृहमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत आणि आम्ही फडणवीसांचा या निमित्तानं राजीनामा मागतोय। महाराष्ट्रामध्ये जी काही मोगलाई सध्या चालू झालेली आहे त्याला सर्वस्वी जबाबदार देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांनी या पदाचा राजीनामा द्यावा, ही संभाजी ब्रिगेडची आमची मुख्य मागणी आहे। पण ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर कुठेतर प्रवीणदादा गायकवाड यांनी संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा देखील आक्षेप व्यक्त केला आहे। तो हल्लेखोरांच्या वेळेस त्यांनी भूमिका मांडली, ज्या पद्धतीने हल्ला झालाय, ज्या पद्धतीने निषेध नोंदवलाय, प्रवीणदादांना काळं फासलं गेलंय, त्या पद्धतीनं त्या आंदोलनकर्त्यांची देखील भूमिका अशी प्रवीणदादांनी संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला। हे बघा, लक्षात घ्या, संभाजी ब्रिगेडची स्थापना ही काय आजची नाही आहे। संभाजी ब्रिगेडची स्थापना ही होऊन बरेच वर्ष झालेले आहे। संभाजी ब्रिगेड हे नाव एकेरी नाही, ते प्रेमपूर्वक आदरपूर्वक नाव आहे। आपण जय भवानी जय शिवाजी अशी घोषणा देतो, पण त्याच्यामध्ये प्रेम आहे, आदर आहे, सन्मान आहे, शौर्याचा, पराक्रमाचा त्याच्यामध्ये आपण केलेला आदर आहे। आणि जर एवढंच त्यांना संभाजी महाराजांच्या, शिवाजी महाराजांच्या नावाची काळजी आहे हल्लेखोरांना, कोरटकरच्या वेळेला कुठल्या वेळात लपले होते ते? छत्रपती संभाजी महाराजांचा, शिवाजी महाराजांचा जागोजागी महाराष्ट्रामध्ये बीजेपीकडून अपमान झाला, त्यावेळेला हे हल्लेखोर कुठल्या वेळात लपले होते? मराठा समाजाच्या आरक्षणाच्या वेळेला हे हल्लेखोर कुठल्या वेळात लपले होते? मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही बीजेपी म्हणतंय, त्यावेळेला यांना का वाटलं नाही की बीजेपीच्या विरोधात आंदोलन करावं? त्यावेळेला का वाटलं नाही यांना? कोरटकरच्या विरोधात ह्यांनी का गप्प बसले? मग कोरटकरनं तर उघड पेशवाईचं राज्य आहे म्हटलेलं आहे। पण एक लक्षात ठेवा, ही फक्त प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती झालेला हल्ला नाही, महाराष्ट्राच्या इतिहासाच्या अस्मितेवर झालेला हल्ला आहे। तुम्ही विचारधारा मांडायची नाही, तुम्ही शिवाजी महाराज, संभाजी महाराज मांडायचे नाहीत, तुम्ही पेशवाईच फक्त मांडायची। हा हल्ला याच्यासाठी आहे। ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर घटनेचा व्हिडिओ देखील आपण पाहिला असेल, एकंदरीत घटनेचा व्हिडिओ जर पाहिला तर त्याच ठिकाणी काही वेळेच्या अंतरावरच हलग्यांचा निनाद करत तिथं प्रवीणदादा पोहोचले होते। सन्मान देखील त्यांचा होणार होता, आयोजकांमार्फत सन्मान पुरस्कार देखील तिथं आयोजित केला होता त्यांना। ही पुरस्काराचे आयोजन हे नेमकं कसं पाहताय घटनेवर? ज्यांनी आयोजन केलं होतं ते आतमध्ये असावेत कदाचित, अजून आमच्यापर्यंत सगळी माहिती त्या संदर्भात पोहोचलेली नाही आहे, परंतु हलग्या वाजवणारे सुद्धा त्या हल्लेखोरांचेच समर्थक होते अशी माहिती आमच्या पुढे येत आहे। त्याच्यामुळं एका बाजूला हल्ला चालू असताना सुद्धा हलग्या वाजत होत्या, याच्यावरून असं स्पष्ट दिसतं की हा हल्ला पूर्वनियोजित होता। गुप्त विभागाला कदाचित याची माहिती असावी, परंतु गुप्त विभाग सध्या सरकारचं बटीक झालेलं असल्यामुळं मला असं वाटतं की पोलीस प्रशासनानं सुद्धा याच्यावरती चांगली कारवाई, म्हणजे अशी कारवाई करावी की नंतर कुठल्याही इतिहास संशोधकावरती, विचारवंतावरती हल्ला करण्याची कोणाची धमक झाली नाही पाहिजे। तुर्तास आम्ही फक्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने एवढंच सांगतोय, सकल मराठा समाजाच्या वतीनं, तुम्ही कितीही असे हल्ले केले तरी आम्ही शिवराय फुले शाहू आंबेडकर या महाराष्ट्रामध्ये सांगत राहू। मराठा समाजाचा
आम्ही जय जयकार याच्या पुढेही करत राहू. दुसरीकडे आपण आक्षेप असा देखील केला की जो हल्लेखोर प्रमुख आहे तो बीजेपीचा कार्यकर्ता युवा मोर्चाचा, कशी माहिती त्याचं तुमच्या फेसबुक सर्च करा ना, त्याच्या फेसबुकवर त्याचं पद लिहिलेलं आहे. भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चाचा तो सेक्रेटरी आहे आणि तो कशासाठी जेलमध्ये गेलता याचंही संशोधन झालं पाहिजे ना. त्याच्यावर हत्येचा आरोप आहे. उच्च न्यायालयानं हायकोर्टानं त्याची जन्मठेपेची शिक्षा रद्द केलेली आहे अशी इंदापूरमधून मिळालेली माहिती आहे. तो प्रॉपर रहिवासी इंदापूरचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची माहिती अशी आहे की तो जो हत्येचा आरोप आहे तो कुटुंबातलाच आहे. उच्च न्यायालयाने त्याची जन्मठेपेची शिक्षा रद्द केलेली आहे ना. ती आता सगळं चौकशीत उघड होईलच. काय प्रमुख नाव आहे त्याचं जे हल्लेखोरावर आपला आक्षेप असणार? अजून सगळी माहिती आमच्यापर्यंत आलेली नाही, त्याच्यामुळे आम्ही हल्लेखोराचं काटे आडनाव आहे, तो शिवधर्म फाउंडेशन चालवतो, पण नावाला शिवधर्म फाउंडेशन चालवायचं आणि काम मात्र रेशीम बागेतलं करायचं ही त्यांची पद्धत आहे. ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर हे होते हर्षलजी बागर, ज्या पद्धतीनं हा जो अक्कलकोटमध्ये प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेला जो आहे तो हल्ला पूर्वनियोजित होता आणि याच्या मागे जो आहे तो भारतीय युवा मोर्चाचा जो आहे तो पदाधिकारी आहे आणि त्याच्यावर जो आहे तो आक्षेप हर्षलजी बागल यांनी व्यक्त केला. आणि येत्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत त्यांनी देखील राजीनामा देण्याची मागणी जी आहे ती संभाजी ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय. त्या पुढच्या काळात या प्रवीणदादा गायकवाड यांच्या हल्ल्याचे पडसाद महाराष्ट्रभरामध्ये कसे पडतात हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. माझा सहकारी कॅमेरा पर्सन प्रथमेश कांबळेचा मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माडा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.